समोर येते ट्रक क्लीनरचं दिलीप खेडकरांनी अपहरण केल्याच्या प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। तर दिलीप खेडकरांचे सुरक्षा रक्षक प्रफुल्ल साळुंखेला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे। दिलीप खेडकरनं जामिनासाठी आता हायकोर्टात पुन्हा एकदा धाव घेतली आहे। आज उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार आहे। पोलिसांकडूनही या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे। आपण पाहतोय ट्रक क्लीनरचं अपहरण केल्याचा आरोप खेडकरांवर आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी सुनावणी होणार आहे। नेमका काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान जामिनासाठी हायकोर्टात दिलीप खेडकरांनी पुन्हा एकदा धाव घेतली आहे। उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली आज सुनावणी होणार आहे। आणि आता बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूयात टॉप 9 राजकीय बातम्यांनी। मी इतके कन्फ्यूज विरोधक पाहिलेले नाहीत। विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। फडणवीस वकील असल्यानंच शिष्टमंडळामध्ये येण्याची विनंती केली होती, मात्र भाजपचे नेते आले नाहीत। फडणवीस सर्वात कन्फ्यूज मुख्यमंत्री। कन्फ्यूज टीकेवरून संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। सदोष मतदार याद्या दुरुस्त करा, मगच निवडणूक घ्या। राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी। तर भाजप नेते काल आले नाहीत ते चोर आहेत, राऊतांची जळजळीत टीका। ठाण्यामध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू आहे का अशी शक्यता। भाजपकडून ठाण्यातल्या 33 प्रभागांमध्ये इच्छुकांसाठी आज मार्गदर्शन शिबिराचं आयोजन। ठाण्यामध्ये झालेल्या शिंदेंच्या शिवसैनिकांच्या कालच्या बैठकीत भाजपबद्दल नाराजीचा सूर। भाजपसोबत येत नसल्यानं सेनेचा सुद्धा एकला चलोरेचा नारा, सूत्रांची माहिती। यंदा महापौर शिवसेनेचाच। वांद्र्यातील कलानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकरांकडून बॅनर। जालन्यातल्या भोकरदन नगर परिषदेच्या प्रभागातील मतदार यादीमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये। नगर परिषदेकडे 1917 हरकती प्राप्त सूचना। हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार, मुख्याधिकाऱ्यांची माहिती। भाजप जिल्हा सचिवांकडूनच निवडणूक आयोगाच्या कामावर आक्षेप। तर मतदारांची हेराफेरी केल्याचा कमलेश कटारी यांचा आरोप। अब्दुल सत्तारांच्या दबावामुळे मतदारांची हेराफेरी झाली, कटारी यांचा आरोप। लातूरमधील रेणापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादीची होळी। तर मतदार यादीमधील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम। एका मतदाराचं नाव अनेक प्रभागांमध्ये असल्याचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। निवडणूक आयोगाकडे काल सर्व मुद्दे मांडलेत। निवडणूक आयोग सत्य ऐकायला तयार नाही, राऊतांचा आरोप। तर निवडणूक आयोगात भाजपनं नेमलेली माणसं आहेत। निवडणूक आयोग भाजपची विस्तारित शाखा, राऊतांचा आरोप। पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे। पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर मिटवा, भाजपच्या मंत्र्यांना सूचना। तर निवडणुकांसाठी स्वतःला झोकून द्या, रवींद्र चव्हाणांचे आदेश। आगामी निवडणुकीसाठी कामांचं टार्गेट देण्यात आल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार। तर उद्या बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांची ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा। शहराच्या विविध भागांमध्ये या सभेचे बॅनरवर ओबीसी नेत्यांच्या सोबत लक्ष्मण हाकेंचा देखील फोटो। 2 सप्टेंबरच्या जीआरचा ओबीसींना काहीही फटका नाही। जीआर नंतर 35 दिवसात मराठवाड्यामध्ये 27 अर्ज मान्य। बबनराव तायवाडेंनी दाखवले सरकारी पुरावे। मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे ठाकरेंच्या सेनेतनं भाजपात जाणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपात प्रवेश होणार। धाराशिवमध्ये नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीमध्ये पाण्यावर शेती केली जाणार। महिन्याभरात अहवाल तयार करण्याच्या प्रताप सरनाईकांच्या सूचना। अहिल्यानगरमध्ये बाजारपेठेतील दुकानांवर हिंदुत्ववादी संघटनेकडून भगवे झेंडे लावण्याची मोहीम। दरम्यान भगवे झेंडे लावले नाही, त्यांनी तिरंगा लावावा, म्हणजे कोण भारतीय ते समजेल। अहिल्यानगरचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांचं वक्तव्य। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। सकल हिंदू समाज तसंच जगताप समर्थकांकडून दुग्धाभिषेक। यावेळी शरद पवार पक्षानं मुंबईत केलेल्या आंदोलनाचाही निषेध करण्यात आला।